नमस्कार. story.com या मुलाखतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी विशाल बडे. आज मी परळी मतदारसंघात आहे. यापूर्वी तुम्ही इतर मतदारसंघातले व्हिडिओ पाहिले असतील आणि आज परळी मतदारसंघामध्ये अर्थातच हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. राज्यात तुम्ही कुठेही गेलात तर परळी मतदारसंघाची चर्चा सर्वाधिक असते आणि परळी मतदारसंघातले उमेदवार धनंजय मुंडे माझ्यासोबत आहेत आणि अर्थातच ते राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहेत. राज्यभर ते दौरे करणार आहेत. पण त्यापूर्वी परळीत ते कशी फिडिंग लावत आहेत, विजयाची समीकरणं काय आहेत, त्यांच्याकडून काही गोष्टी मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही सध्या इथे गावदौरे चालू आहेत, वेगवेगळे मेळावे होत आहेत. परळीमध्ये यावेळी तुम्ही खूप लक्ष देताना दिसत आहेत. नाही नाही माझा प्रत्येक निवडणुकीतला जो प्रचाराचा पॅटर्न आहे तोच पॅटर्न मी आत्तासुद्धा या ठिकाणी राबवतो आहे. असं काही वेगळं या ठिकाणी करत नाही आहे. त्यामुळं फार लक्ष देत आहे असं म्हणणं आणि ती विधानसभेच्या निवडणुकीत, त्याच्यापेक्षा मी माझ्या सहकार्याच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला, सेवा सोसायटीच्या निवडणुकीला, जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा माझ्या सहकार्याला याच्यापेक्षा जास्त त्या निवडणुकीत लक्ष घालतो. त्यामुळं तेवढं लक्ष तर नक्कीच विधानसभेत घालत नाही. पण त्यामुळं काय होतं की आपण ज्या आपल्या सहकार्याच्या त्याला महत्त्वाची असणाऱ्या निवडणुकीत जास्त लक्ष घालतो, त्यावेळेस तो आपला सहकारी आपल्या निवडणुकीमध्ये जास्त लक्ष घालतो. म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांनीच या ठिकाणी फार जास्तीचं लक्ष घातलेलं आहे. पण एक दुसरी गोष्ट अशी की राष्ट्रवादीच्या प्रचाराचे मदार अजितदादा आणि तुमच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण राज्यभर तुमच्या सभा जास्त गाजतात. पण अजितदादा हे बारामतीमध्ये सध्या जास्त वेळ देत आहेत. तुम्हाला मी आत्ताच प्रश्न विचारला परळी बाबतीतला. तर 2 स्टार कॅम्पेनरला त्यांच्या त्यांच्या जास्त वेळ घालायला भाग पडावा अशी परिस्थिती तयार केली जाते. एक मिनिट, मला असं एकंदर तुम्हाला सांगायचं आहे की मुळात हा प्रश्न जो आहे तुम्ही जे विचारताय की दिवाळीच्या काळामध्ये कुठला स्टार प्रचारक बाहेर येऊन कुठल्याच पक्षाचा सभा त्यांनी घेतलेली नाही आहे. हां, ज्यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते, दिवाळीचा काळ होता, त्यावेळेस आम्ही उमेदवारीच्या, आता माझी अहमदपूरला पहिली सभा झाली त्यावेळेस काही दिवाळी नव्हती, दिवाळीच्या अगोदर झाली. दिवाळीचा सण आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचा असतो. त्यामुळं स्वाभाविकच त्या वेळेमध्ये बाहेर जाऊन आपण कुठं सभा घेऊ शकत नाही, कॅम्पेन करू शकत नाही. त्यावेळेस तेवढा वेळ मिळाला आहे. दिवाळीत लोक आपले सर्वजण आपल्याला भेटायला येतात, आपण त्यांच्यासोबत वेळ काढतो. त्याच वेळेस आपण या ठिकाणी आपल्या प्रचाराची यंत्रणा लावणं, स्वतः जेवढ्या गावाला जाणं, जाऊन शक्य आहे त्या तिथे जाणं, ही सगळी जी स्ट्रॅटेजी आहे, एवढा मोकळा वेळ मिळतोय कारण बाहेर दौरे नाही आहेत आता कुणाचेच. तर त्या मोकळ्या वेळेमध्ये आपण आपल्या या मतदारसंघाच्या, आपल्या जिल्ह्यातल्या इतर मतदारसंघाच्याकडं लक्ष देणं हे स्वाभाविक आहे. मला बीडचे फक्त 2 प्रश्न विचारायचे आहेत. त्याआधी आज पवारांचं एक स्टेटमेंट आहे की आता कुठेतरी थांबलं पाहिजे. तर त्यांच्या या वक्तव्याच्या टायमिंगकडे तुम्ही कसं बघताय? नाही, मला काय थांबलं पाहिजे आणि काय चालू झालं पाहिजे आणि त्यांना थांबवायचं का चालू करायचं, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं ते आमच्यासाठी आधार आहे, नेते आहेत, जाणते राजे आहेत. आता त्यांनी काय बोललेत आणि त्याचा अर्थ मी काय काढावा, तर स्वाभाविक माझ्याकडनं वेगवेगळे अर्थ निघतील. पण त्या विषयाचा जे काय ते बोललेत त्यांनीच समजून सांगितलं सर्वांना तर जास्त चांगलं होईल. बीडमधला एक प्रश्न आहे की आष्टीमध्ये कन्फ्युजनची परिस्थिती आहे आता सध्या. राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार आहे, म्हणजे मैत्रीपूर्ण लढत होती आहे. तर आता तिथे कोण कसा प्रचार करणार आहे? तुम्ही सुरेश धस यांच्यासाठी प्रचार करणार की आजबे यांच्यासाठी प्रचार करणार? कारण महायुती आहे आणि उमेदवार हे सगळे तुमचेच झालेत. लढतच महायुतीमध्ये आहे. तिथे विरोधी पक्षाचा उमेदवार सध्या फार चर्चेत नाही आहे. एक लक्षात घ्या की ज्या वेळेस काही मतदारसंघ आहेत, 4 ते 5 मतदारसंघ, त्या 4-5 मतदारसंघामध्ये महायुतीकडनं मैत्रीपूर्ण लढत होते. त्यात आष्टी, पाटोदा, शिरूर हा पण मतदारसंघ आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुरेशांना धस आहेत, आमच्या पक्षाचे उमेदवार बाळाकाका आजबे आहेत. स्वाभाविक म्हणून माझ्या पक्षाचे जे उमेदवार आहेत, मैत्रीपूर्ण लढत आहे म्हणून मी स्वाभाविक माझ्या पक्षाच्या उमेदवाराचाच प्रचार करेल. आणि बीडमध्ये काल जयदत्तांना क्षीरसागर यांनी माघार घेतली, त्यामुळे तुमचा आणखी एका जागेवरती फायदा होईल असं दिसतंय तिथे? नक्की, ज्यावेळेस एका कुटुंबातले 3 जण उभं राहत आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये बीडची विधानसभेची निवडणूक यावेळेस फार
स्ट्रॅटेजिकली आपल्याला जिंकावी लागणार हे लक्षात येताना त्यावेळेस माननीय जयदत्तांना क्षीरसागरांनी माघार घेणं हे आमच्या उमेदवारासाठी नक्कीच ते फायद्याचं आहे आणि त्याबाबत आत्ता बीडची जागासुद्धा आम्ही जिंकू अशी परिस्थिती आहे. लोकसभेत अत्यंत संवेदनशील परिस्थितीत मराठा ओबीसी खूप टोकाला वाद गेला होता. त्या काळात तुम्ही या संवेदनशील परिस्थितीत प्रचाराची धुरा हाताळली. आता तुम्ही स्वतः उमेदवार आहात. आता सध्या परळीत ते वातावरण आहे का? त्याचा फटका कुठे बसू शकतो? फायदा होऊ शकतो? आता त्या तुलनेत आता कशी परिस्थिती आहे? नाही नाही, त्या तुलनेमध्ये प्रचंड संबंध बीड जिल्ह्यातच ती परिस्थिती बदलली आहे. लोकसभेची परिस्थिती फार वेगळी होती. लोकसभेमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी एकत्रित आल्या महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात. त्यात ज्याला आपण रिलिजन पोलरायझेशन म्हणू ते झालं, कास्ट पोलरायझेशन झालं आणि संविधान बदलणाऱ्याचा फेक नेरेटिव्हमुळं तो मतदारसुद्धा जो भारतीय जनता पार्टीला मिळाला पाहिजे तो पण मिळाला नाही. म्हणजे हे 3 मेजर वोटर जे आहेत ते महायुतीच्या उमेदवाराच्या अगेन्स्ट गेले. तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये बीड हा आरक्षणाच्या बाबतीमध्ये धकधकता जिल्हा म्हणून आपण सगळ्यांनी त्यावेळेस पाहिला असेल आणि त्या बीडमध्ये तशा परिस्थितीत आम्ही म्हणजे पंकजाताई फक्त 6,000 मतांनी हरला. ठीक आहे, पराभव असतो, शेवटी तो 6,000 मतांनी झाला, त्यामुळे माझ्या तर स्वाभाविक जिवारी लागलेला आहे, हे खरं आहे. पण इतर मतदारसंघात जर बघितलं तर हे जे तुम्ही म्हणताय की ज्या पद्धतीचं राजकारणमध्ये झालं ते इतर मतदारसंघात तसं महायुतीचे उमेदवार फार जास्त मतांनी पडले. आता त्याचा परिणाम बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेसारखा जर आपण विचारत असाल तर कुठल्याही मतदारसंघात तशी परिस्थिती नाही आहे, कुठल्याही नाही. आता या मतदारसंघाच्या बाबतीत जर आपण विचारत असाल तर लोकसभेमध्ये हा परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातून 75,000 मताचं मताधिक्य पंकजाताईंना या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळं त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आत्ता असायचं तर काही कारण नाही. नक्कीच याच्यापेक्षा चांगली परिस्थिती या मतदारसंघात आपल्याला दिसेल. शेवटचा प्रश्न, ताई कधी सक्रिय होत आहेत? दोघांच्या एकत्रित सभा पूर्ण जिल्ह्याबाबतीतच काय नियोजन? आम्ही दौरा प्लॅन करतोय. त्या 9 तारखेला रात्री येथील असं माझं त्यांचं आज बोलणं झालं आहे. 10 तारखेपासून त्या या मतदारसंघात आम्ही दोघं एका कार्यक्रमाला एकत्रित आहेत. पण बाकी कार्यक्रम दोघांनी एकत्रित घेऊन दोघांचा वेळ एका ठिकाणी लावण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणची जबाबदारी आम्ही सगळी घेतोय. काही ठिकाणी एकत्र जावं लागणार आहे, तिथं आम्ही नक्कीच एकत्र जाणार आहोत. खूप खूप धन्यवाद. तर धनंजय मुंडे यांनी पूर्ण मतदारसंघातला त्यांचे पुढचे दौरे, परळीतली लढत, लोकसभेच्या तुलनेतलं वातावरण, सगळ्या गोष्टींवरती उत्तर दिलेत. खूप खूप धन्यवाद. आणि ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल तर पुढे शेअर जरूर करा. story.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.